मी चंद्रभाऊ गवडी. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण की आता लवकरच बैरमची यात्रा सुरू होणार आहे. तरी सर्वजण बैरमला येतील. बैरमची यात्रा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची एकमेव अशी यात्रा आहे का सर्वात मोठी यात्रा आहे. जवळपास 2 ते 3 महिने चालणारी अशी यात्रा. खूप दुरून तिथं श्रद्धाळू येतात. काही लोक नवस बोलतात, काही म्हणजे अशा पद्धतीची इतकं तिचं क्रेज आहे संपूर्ण महाराष्ट्रात. बैरमची आतुरतेनं वाट लोक पाहतात. मी तर पाहतो, कदाचित तुम्ही पण पाहत असाल मला असं वाटते. म्हणून प्रशासनाला माझं एकच म्हणणं आहे की अमरावती जिल्ह्यात आमची बैरम म्हणजे अचलपूर तालुक्यात येणारी, अचलपूर चांदूर बाजार तालुक्यात येणारी बैरम यात्रा खूप मोठ्या आर्थिक उलाढाल तिथं होते. संपूर्ण महाराष्ट्रातील लोक तिथं पाहायला येतात. संपूर्ण महाराष्ट्राले आपला अमरावती जिल्हा पाहण्यासाठी भेटते. त्याच्यातून म्हणजे अमरावतीतून येणारा जो महामार्ग आहे, हा जो महामार्ग आहे, ह्या मार्गावर खूप वाईट कंडिशन आहे. प्रशासनानं त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे कसं बाहेरून येणाऱ्या लोकांवर तो असा इम्पॅक्ट नाही पडणार की बा ह्या खरोखर अमरावती जिल्ह्यात हा रोड खूप खराब आहे. सर्वात जास्त जो अमरावती परतवाडा रोड आहे, ह्या रोडच्या महामार्गातून येणारे लोक बैरमला सर्वात जास्त राहतात. त्याच्यामुळे आपलं वाईट परिणाम महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर किंवा अमरावती जिल्ह्याच्या बाहेर जावं अशी माझी इच्छा आहे. आणि प्रशासन याकडे लक्ष देईन असं मला वाटते. मागच्या वेळेला मी या रोडच्याच बाबतीत व्हिडिओ टाकला होता, त्यावेळेस खूप जास्त खड्डे होते. पण आता प्रशासनानं जाग आली आणि इथे काही गड्डे बुजवले, पण तरी काही प्रमाणात आहेतच. थोडीशी क्लिअरिटी जर झाली तर व्यवस्थित होईल. बैरम आहे, सगळेजण बैरमला या. संपूर्ण महाराष्ट्रातली प्रमुख यात्रा असते. मी जाणार आहे माझी फॅमिली घेऊन, माझे लेकरं घेऊन, माझे सहकारी घेऊन. मी 4-5 वेळा जातच म्हणा बैरमले, आणि तुम्ही पण या. जय श्रीराम, जय बैरंबा. तर या मंडळी, सगळे बैरमले जाऊ यावर्षी.